पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनिं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। स्थूल स्वरूप सूक्ष्मान्वयार्थ वत्व संयमात् भूतजयः। स्थूल स्वरूप सूक्ष्मान्वयार्थ वत्व संयमात् भूतजयः। महर्षि पतंजलि जी प्रस्तुतच्या सूत्रातून योगी सातत्याने करीत असलेला धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्ही साधनांच्या मध्ये आलंबन एकच असल्यानंतर त्यावरती विजय संपादन, ती साधना यशस्वी झाल्यानंतर त्याची फलनिष्पत्ती जी अनुभूतीला येते त्याला सिद्धी असं म्हणतात। त्यापैकी 44 आणि 45 विभूती पदातले हे 2 श्लोक एकत्रित भूत जय या विषयांच्या विषयी सिद्धीची स्वरूप स्थिती प्रकट करतायत। त्यामुळे एक श्लोक आज सूत्र आणि उद्या दुसरं सूत्र मिळून हे 2 अर्थ परिपूर्ण होतात।
एका सूत्राला दुसऱ्या सूत्राची आवश्यकता आणि दुसऱ्या सूत्राचा अर्थ करताना पहिल्या सूत्राचा आशय, असं हे दोन सूत्रांचं युग्म एकत्रित आहेत अर्थाच्या दृष्टीने. ह्यामध्ये विशेषतः भूत जय सांगितलं आहे. भूत भवती ती भूताः, जे आहेत, जे होतात, निर्माण होतात, त्यांना भूत असं म्हणतात. आणि भूत असं म्हटलं की इथे सूत्रांतर्गत भूत शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे पंचमहाभूत आहेत. आणि योगी या पंचमहाभूतांच्या सूक्ष्म असे जे वेगवेगळे घटक आहेत, त्या घटकांच्या वरती धारणा, ध्यान आणि संयम यांचा अभ्यास करतो, तेव्हा त्या पंचमहाभूतांच्या वरती विजय संपादन करतो. एवढाच अर्थ या 44 श्लोकाच्या मध्ये आहे, सूत्राच्या मध्ये आहे. तो त्या विजयाचं स्वरूप नेमकं काय आहे ते 45 सूत्र सांगणार आहे. फक्त इथे भूतजय, तो भूतजय संपादन करतो. कसा भूतजय संपादन करतो? जसं सवत्स गाय असते, म्हणजे आपल्या वासराच्या अनुसार ती गाय वर्तन करत असते, तसं हा योग्याच्या संकल्पनेनुसार हे पंचमहाभूत वर्तन करायला लागतात. त्याच्या संकल्प शक्तीच्या सामर्थ्याने ह्या पंचमहाभूत त्याचं अनुसरण करतात. म्हणजे पंचमहाभूतांच्या वरती हा विजय संपादन करतो. कसा करतो याचा विचार आपण उद्या करणार आहोत. पण याची जी काही फिलॉसॉफी आहे भूतजय संपादन करण्याची, ती या सूत्रात सांगितली आहे. ती कशी आहे? पहिल्यांदा हा सिद्धीचा प्रकार कशाने प्राप्त होतो? तर संयमात भूतजय. या पंचमहाभूतांच्या वरती संयम केला, त्यामुळे या पंचमहाभूतातून त्याला जय म्हणजे पंचमहाभूतांच्या वरती विजय संपादन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. पण पंचमहाभूतांचं स्वरूप कसं आहे हे सांगण्यासाठी त्याच्या अगोदरचे शब्द पहा. स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थवत्व. एक पंचमहाभूत घेतलं की एका पंचमहाभूताच्या अंतर्गत ह्या 5 गोष्टी येतात एका. उदाहरणार्थ एक घेऊया, नंतर त्याचं यथामती यथावकाश पण स्वरूप बघूया. पहिल्यांदा पृथ्वीचं हे स्थूल कशी आहेत, नंतर पृथ्वीचं स्वरूप कसं आहे, पृथ्वीचं सूक्ष्म स्वरूप कसं आहे, पृथ्वीच्या मध्ये अन्वय रूपाने कोणते गुण असतात आणि पृथ्वीच्या मध्ये असणारी प्रयोजकता, अर्थवत्व हे काय आहे. याप्रमाणे स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थवत्व अशा प्रत्येक भूतामध्ये ह्या 5 गोष्टी असतात. आणि क्रमशः योगी एका भूताच्या वरती, स्थूलावर, नंतर स्वरूपावर, नंतर सूक्ष्म, नंतर अन्वय, नंतर अर्थवत्व, त्यावरती धारणा, ध्यान आणि समाधी यांचा त्रयम एकत्र
त्याला संयम केला असताना आलोक नावाची, प्रकाश नावाची सिद्धी त्याला प्राप्त होते आणि त्यानुसार हा वेगवेगळ्या सिद्धींचं अनुभूती तो घेत असतो. आता थोडक्यामध्ये प्रत्येक महाभूतांच्या मध्ये असणारे हे 5 रूप आपल्याला कसे पाहायला भेटतात, विस्ताराने पाहिलं तर खूप मोठा भाग आहे, पण संक्षेपाने आपण हा पाहणार आहोत. प्रत्येक भूताचं पहिलं जे रूप आहे ते आहे स्थूल. त्याला विशिष्ट आकार आहे आणि तो विशिष्ट आकार त्याच्या गुणाने ओळखला जातो. जसं की पृथ्वीच्या मध्ये 11 धर्म आहेत, जलाच्या मध्ये 10 धर्म आहेत, अग्नीच्या मध्ये 8 धर्म आहेत, वायूच्या मध्ये 8 धर्म आहेत, आकाशाच्या मध्ये 3 धर्म आहेत आणि त्यानुसार त्यांचं स्थूल स्वरूप ओळखलं जातं. जसं की पृथ्वीचं स्वरूप आकारो गौरवम रौक्षम वर्णम स्थैर्यमेवच वृत्तिर्भेदा क्षमा कार्ष्ण्यम काठिन्यम सर्वभोग्यता. संपूर्ण पृथ्वीचं जर पहिलं स्वरूप आहे स्थूल, पृथ्वीला एक आकार असतो. डोंगर, दर्या हा एक पृथ्वीचा एक आकार आहे. गौरवम, पृथ्वीला एक प्रकारचा गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, एक वजनदार आहे. रौक्षम, खडबडीतपणा आहे. वर्णम, ती झाकून टाकते. स्थैर्यम, जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कायम स्थैर्य रूपाने असते. नंतर वृत्ती, सगळ्या प्राणीमात्रांना ती आधार देते. विदारण, तिचं आपण हे केलं असताना तिची 2 बाजूला ती होते. जन्माल्यापासून मरेपर्यंत आपण या पृथ्वीवरती राहतो, चालतो, खोदतो, वेगवेगळ्या इमारती तयार करतो, पण पृथ्वी आपल्याला ही क्षमा करते. क्षमा नावाचा गुण हा पृथ्वीपासून आहे. नंतर कार्ष्ण्यम, म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी कठीणता आहे, काठिण्य गुण आहे. आणि सर्वभोग्यता, सगळ्या प्राणीमात्रांना ही भोग संपादनासाठी पृथ्वी आहे. हे पृथ्वीवर आपण सगळे चालू शकतो, पृथ्वीवरती आपण सगळे राहू शकतो. अन्नधान्य हे पृथ्वीवरती आपल्याला प्राप्त होतं. म्हणून संतांनी या संतांचे गुणधर्म सांगत असताना पृथ्वीच्या ठिकाणची क्षमा या नावाचा गुणाचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे जलाच्या ठिकाणी सुद्धा 10 गुणधर्म सांगितले आहेत. स्नेह, सूक्ष्मता, प्रभा, शुक्लता, मृदुता, नंतर एक जाड्यता, शीतता, पवित्रता आणि संमेलनम म्हणजे सगळ्यांना एकत्रित आणतं आहे. जसं की चपाती करताना, बाजरी ज्वारीची भाकरी करताना पाणी टाकलं की सगळ्या कणांना एकत्रित आणतं, हे पाण्याचं काम आहे. हा स्थूल धर्म झाला. त्यानंतर वायूच्या ठिकाणी 8 धर्म आहेत. गमनशीलता, पाचकता, दाहकता, पवित्रता, लघुता, प्रकाशकता, प्रदंशनता, बलशालीता, हे गुणधर्म आहेत. त्याचप्रमाणे वायूच्या ठिकाणी वक्रगतीने चालणं, पवित्रता, पडणं, कंपणं, चंचलता, आच्छादन करणं, हे वायूचे गुणधर्म आहेत. तर सर्व व्यापकता, विभागता, अवकाश प्रदान करणं, हे 3 गुणधर्म हे आकाशाचे आहेत. याप्रमाणे या पंचमहाभूतांचं हे स्थूल स्वरूप झालं. नंतर पंचमहाभूतांचं दुसरं जे स्वरूप आहे ते सूक्ष्म स्वरूप आहे. आणि ते सूक्ष्म स्वरूप प्रत्येकाचं सामान्य स्वरूप आहे. जसं
पृथ्वीच्या ठिकाणी त्याचं पिंड स्वरूप आहे, जलाच्या ठिकाणी स्नेहधर्म आहेत, अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे, वायूच्या ठिकाणी वहनशीलता आहे, आकाशाच्या ठिकाणी व्यापकता आहे. त्या भूतांचे सामान्य धर्म. जसं पृथ्वीच्या ठिकाणी गंध, आकाशाच्या ठिकाणी शब्द, वायूच्या ठिकाणी स्पर्श, त्या महाभूताच्या ठिकाणी असलेला एक गुण त्याचं स्वरूप आहे. म्हणजे पहिल्यांदा पंचमहाभूताचं रूप, नंतर पंचमहाभूताचं स्वरूप, नंतर तिसरं रूप आहे सूक्ष्म. पंचमहाभूतांचं एक सूक्ष्म रूप आहे, ते म्हणजे गंध तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रूप तन्मात्रा, या पंचमहाभूतांचं सूक्ष्म रूप. जसं की आकाशाचं सूक्ष्म रूप आहे शब्द तन्मात्रा, वायूचं सूक्ष्म रूप आहे स्पर्श तन्मात्रा, पृथ्वीचं सूक्ष्म रूप आहे शब्द तन्मात्रा, वायूचं जलाचं सूक्ष्म रूप आहे रस तन्मात्रा, वायूचं स्पर्श तन्मात्रा. अर्थात त्या महाभूतांचं एक सूक्ष्म स्वरूप आहे. जे पंचमहाभूत निर्माण होण्याच्या अगोदर जे अमूर्त स्वरूपामध्ये जे असतात कंटेंट्स म्हणून, त्यांना त्या भूतांचं सूक्ष्म रूप असतं. नंतर आता ह्या भूतांच्या मध्ये एक अन्वय स्वरूपामध्ये राहतात. त्याला अन्वय रूप असं म्हणतात. अन्वय म्हणजे असणे. संपूर्ण सृष्टी ही त्रिगुणात्मक प्रकृतीपासून बनलेली आहे आणि प्रकृती हे कारण आहेत. म्हणून कारणाचे गुण कार्यामध्ये संक्रमित होत असतात आणि स्वतःचे कार्याचे वेगळे पण गुण असतात. माता पित्यांचे गुणधर्म मुलामध्ये असतातच, पण त्या मुलाचे स्वतःचे सुद्धा एक वेगळे असतात. तसं ह्या पाचही महाभूत हे त्रिगुणात्मक असल्यामुळे या पाचही महाभूतांच्या मध्ये प्रकाश क्रिया स्थितीशीलम, म्हणजे प्रकाश म्हणजे सत्वगुण, क्रिया म्हणजे रजगुण आणि स्थिती म्हणजे तमोगुण. ह्या सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण ह्या तिन्ही गुणांचं कारण रूपाने, अन्वय रूपाने ह्या पंचमहाभूतांच्या मध्ये असतात. याला अन्वय रूप असं म्हणतात. आणि पाचवं रूप आहे प्रत्येक भूताचं अर्थवत्व. अर्थवत्व असं म्हणत असताना काल परवा अनेकदा आपण पाहिलं आहे, पंचमहाभूत किंवा ही सगळी सृष्टी ही जड आहेत आणि जड वस्तूला स्वतःचं प्रयोजन नसतं, त्याला दुसऱ्यासाठी काहीतरी प्रयोजन असतं. की जसं ही पेन्सिल आहे, ही पेन्सिल हिला स्वतःचं काही प्रयोजन नाही, पण ही पेन्सिल जीवासाठी आहे, त्याने ती लिहिण्यासाठी. त्याला म्हणायचं भोग, अनुभव करून देणं. आणि अनुभव करून दिल्यानंतर त्या गोष्टीचं प्रयोजन संपतं. त्याला भोग अपवर्गार्थ, आणि मग ती वस्तू निघून जाते. अर्थात या पंचमहाभूतांचं सुद्धा प्रत्येकाचं स्वतःचं काहीतरी प्रयोजन आहे आणि त्या प्रयोजनालाच अर्थवत्व असं म्हणतात, भोग अपवर्गार्थम. आणि अशा ह्या पाच घटका, एका भूताच्या पाच घटकांच्या वरती संयम केला असताना योग्याला ही पंचमहाभूत गायीच्या वत्साप्रमाणे, ती गाय आपल्या वासराप्रमाणे अनुकूलतेने वागत असते, त्याप्रमाणे ही पाचही महाभूत त्या योग्याच्या संकल्पाप्रमाणे वागू लागतात. त्याला भूत जय असं म्हणतात. त्याप्रमाणे योग्याची ही संयमाच्या द्वारे प्राप्त होणारी भूमिका या सूत्रामध्ये प्राप्त होते. स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय, अर्थवत्व संयमात भूतजय. मग भूतजय प्राप्त होतो म्हणजे नेमकं काय होतं याचं स्वरूप हे पुढच्या सूत्रामध्ये आहे. फक्त याचं मेकॅनिझम ह्या सूत्रात सांगितलं की तो संयम ज्या भूतांच्या वरती करतो त्या भूतांचं
सूक्ष्म स्थूलापासून सूक्ष्म रूप कसं बनत जातं, त्याची प्रयोजकता कशी आहे, या सगळ्यांच्या वरती संयम केल्यानंतर त्याला प्राप्त होणाऱ्या फलाचं निष्पन्नता त्या सूत्रातून होते. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.